एव्हरीवन, वेलकम बॅक टू दी अनदर यूट्यूब व्हिडिओ. आम्ही चाललो आहे मला साडी घ्यायला पूजेसाठी आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत चेअर्स घ्यायला. आणि गेलोच तर मग मंडईमध्ये जर गेलोच तर आम्ही जाऊ शकतो, डिपेंड आमच्या ड्रायव्हरच्या मूडवरती. लेट्स सी. जाता जाता मला यांची साडी खूप आवडली, यांचा लुक खूप छान वाटत होता. तर मी पण विचार करते जर असेल अशी साडी तर बघूयात तिकडे. CNG साठीची लाईन आहे ही. इकडेपर्यंत आम्हाला CNG भरायचा होता, पण गर्दीच खूप जास्त आहे. बघू दुसरीकडे. म्हटलं होतं रिक्षा आणि 4 व्हीलर एकाच ह्याच्यामध्ये असतात, आणि 4 व्हीलरवाल्यांची लाईन वेगळी आहे आणि रिक्षावाल्यांची लाईन वेगळी आहे. तरच्या जेवढ्या पण गाड्या आल्या इथे लागल्या होत्या, आम्हाला वाटलं आमचा नंबर गेला, पण त्या दादांनी सगळ्यांना असं टर्न मारून यायला लावले. तर आता आम्ही फर्स्ट आहोत. आमच्या इकडे नंबर पण अजून आला नाही आहे. मागे एवढ्या गाड्या लागल्यात ना, पूर्ण तिकडंपर्यंत लाईन लागली आहे 4 व्हीलरची. लेके मेरी काली काली कार डार्लिंग. इथे पार्क केली आहे गाडी, कारण दीपच्या आजूबाजूला जागा नाही आहे लावायला, म्हणून त्याच्या बॅक साईडला पार्क केली आहे. एक साडी घ्यायला आलो होतो आम्ही, 4 साड्या घेतलेल्या आहेत. एकच्या बजेटमध्ये 4 साड्या घेतलेल्या आहेत, हो की नाही? हो. बघा विजयच्या चेहऱ्यावरची खुशी की एका साडीच्या बजेटमध्ये 4 साड्या आल्यात, म्हणून विजय किती खुश आहे. एक साडी घ्यायची होती, तुला 4 साड्या घेतल्या, पण बजेट मध्ये घेतल्या. कुठं जायचं? चेअर्स आणायला जायचं ना आपल्याला. कुठं जायचं? आता आम्ही चाललोय चेअर्स आणायला, जिथे लास्ट टाइम पाहिलं होतं तिकडेच चाललोय. खतरनाक ऊन आहे ना, बाप रे, अक्षरशः खूप खूप जास्त कडक ऊन आहे. सरळ ना? हो सरळ. सदाशिव पेठेत आलोय. आता इथे गाडी लावायला तर अवघड आहे बाबा, पार्किंग मिळणं. डिरेक्ट बघ ना, तिथं असेलच की कुठेतरी. 2 व्हीलर लावायचे वांदे आहेत. ही दुकानं बंद आहे, तिथे नाही लावू शकत की आज पॅरलर पार्किंग आहे, नो पार्किंगचं साईन आहे. आता इथून फर्स्टनीच लेफ्ट मारायच्या, आलं त्या दुकानाच्याच इकडे जातो डिरेक्ट आपण. माहिती आहे विसरलं. इथं देवघर आहे, कबर्ड आहे, भरपूर दुकान आहे. देखो गाइस, मुझको ड्राइविंग नहीं आती, पर मैं गाइड अच्छा कर सकती हूँ. ही पण चांगली होती. ही खूप शॉर्ट होईल ना, पण ही खूप शॉर्ट होईल ना. ती छान होती यार, मला ही आवडली आहे, मस्त दिसते. काय करायचं विजय? ही का ही ती आता आम्ही दुसऱ्या दुकानात आलो आहे. बघूयात इकडे आहेत का तशा टाईपचे चेअर आणि रेट काय. हां, ती फर्स्ट वाली. ही ॲडजस्टेबल नाही आहे पण ना.
ही एक्झिस्टेबल नाही. ही किती असेल ही हाईट? 2 फूट. 2 फूट आहे का? 2-2.5 फूट नाही. अडीच असेल पण. 30 इंच आहे. हे अजून खाली गेलं. किती लागेल? किती बघ जवळ घे. 4 इंच 4-6 इंचाचा 2 फूट लागेल ना. हे 30 इंच आहे. 30 इंच आहे. वाव, हे बघ किती छान आहे. रिसेंट आहे. कितीपर्यंत आहे? 8,500. थोडं जास्तच कॉस्टली आहे. हे 3,500. हे पण मस्त आहे. मंदिर लाईट पण आहे आतमध्ये. हे मस्त ते कसे बाहेर देशात घेऊन जातात फोल्ड. आता खाली ठेवू काय थोडं? फिटिंग करून बघायला लागेल तसं. हा खाली ठेवू का? म्हणजे आमचं खाली किती हाईट आहे ते बघा. फिटिंग करून बघायला लागेल लेवल होते का नाही. कारण हे वर नाही, माझं काय म्हणणं आहे, थोडं तिरका असेल तरी चालेल. मी उलट्या साईडला बसेल लागतो. चांगलं आहे. छान डिझाईन होती याच्या ना. हे लॅमिनेट सूट झालं असतं आपल्याला. हो, हे लॅमिनेट सूट झालं असतं. थोडं ग्रे कलरमध्ये आहे ना. हे नाही आवडत मला. हे असं बॉक्स पॅटर्न बिलकुल पण नाही आवडत. शू रॅक येतो प्लास्टिक मटेरियलमध्ये. चेअर तर आम्ही घेतला नाही आहे. आता आम्ही तुळशीबागेत निघालो. गुढ्या आल्या नवीन फॅन्सीवाला. आता पहिलं साड्या लावायचे, आता फॅन्सी गुढ्या यायला लागल्या. घ्यायची का? आज इकडे खूप जास्त गर्दी आहे. आज रविवार आहे. खरं तर आम्ही रविवारी नव्हते यायला पाहिजे, पण सोमवारचं बऱ्यापैकी तुळशीबागेतली दुकानं बंद असतात आणि आज तर खूपच जास्त गर्दी आहे. अरे यार, ह्यांनी इथलं सगळं बंद केलं का? रियांश तिघांमध्ये संपतो. रियांशला आणि आधी सगळे बसायचे. आता पूर्ण पार्किंग एरिया करून ठेवला. हे बघ, इथं पण मुलचंदची एक आहे. अरे पडद्यावाला कुठे गेला? इथं पडद्यावाला असतो. आपण लास्ट टाइम ह्याच्याकडनं घेतले होते एकदा पडदे. बंद आहे बघा आज. हा, हे इथे तर पूर्ण बंद आहे. मे बी पुढं असेल. गर्दी आहे आज खूप. विजय, चांगले नाही आहेत हे. मला नाही आवडले बघ कसे आहेत. ठीक आहे, चला आतमध्ये जाऊन बघूया कसे आहेत. जर तुम्हाला पण मंडई, तुळशीबाग किंवा दगडूशेठ गणपतीला यायचं असेल तर तुम्ही डिरेक्ट मंडईच्या स्टॉपला उतरू शकता.
इथून घेतले आम्ही हे नॅपकिन्स, जे होते 100ला 4. घरी जाताना ही एकच डेअरी आहे जी लागते आणि ह्यांच्याकडे खरं खूप फ्रेश आयटम असतात. आता मी चालली आहे लिंब घ्यायला. बघूया तिथे लिंब मिळतात का. या शॉपमध्ये नेहमीच गर्दी असते, तुम्ही कधी पण या, कारण की घरी जाताना हे एकच शॉप लागतं. अदरवाईज तुम्हाला दरवेळी DCला जाऊन शॉपिंग करावी लागते.